नमस्कार. आता तुम्हाला असं वाटत असेल की मी एवढ्या सगळ्या साड्या जे काही आहे त्या का काढून बसलीय. तर पाडवा येणार आहे, इतका मोठा सण येतोय आणि आम्हा कलाकारांसाठी असं असतं ना की कुठल्याही सणाची तयारी खूप आधीपासून होते. म्हणजे अर्थात काय काय लुक्स आपण करणार आहोत ते तर आहेच, पण इतक्या ठिकठिकाणी जायचं असतं. आता मी तुम्हाला सांगते, मी 7 तारखेला पुण्याला चाललीये पाडवा शूट करण्यासाठी पुणे टाइम्स बरोबर. त्याच्यानंतर एक मीडियाचं लंच आहे, आम्ही आस्वादला एक लंच करतोय मीडिया सोबत, संपूर्ण मीडिया असणार आहे तिकडे. सो अनेक लुक्स आहेत आणि ते सगळे लुक्स वेगवेगळे वाटायला पाहिजेत. त्याच्यानंतर अनेक ब्रँड शूट्स आहेत. सो मी ना आत्ता वेळ आहे माझ्याकडे, आता 1 एप्रिल आहे आज, आणि मी बसली की आता कुठल्या साडीवर कुठला ब्लाऊज, आणि मग ते सतत साडी फक्त लुक नको व्हायला, मग त्याच्यावरती कुठले दागिने, असं सगळं मी करत बसलीये. आणि मग मी विचार केला की आता मी हे करतेच आहे तर हे सगळं मी तुमच्याबरोबर शेअर करीन. या सगळ्या साड्या ज्या आहेत, हे खरं सांगायचं तर हे माझ्यासाठी माझ्या सोन्यापेक्षाही जास्त प्रिय आहे. कारण या साड्या खूप प्रेमाने एकतर कोणीतरी दिल्या आहेत आणि खूप कष्ट करून मी या साठी पैसे कमवलेत आणि त्या घेतल्या आहेत. आता हीच बघा, ही माझ्या हळदीची साडी आहे. थोडेसे हळदीच्या वेळेसचे डाग आहेत त्याच्यावर, पण ठीक आहे, मला हा कलर खूप आवडतो, पिवळा. त्याच्यानंतर ही माझ्या बहिणीने तिच्या लग्नात नेसलेली साडी आहे, ती आता साड्या नेसत नाही, सो तिने ही मला दिली आहे. त्यानंतर ही जी साडी आहे ही मला मंजिरीने दिली आहे, मंजिरी प्रसाद ओक हिने दिली आहे आणि मी एकदाच नेसली होती आणि त्याच्यानंतर आता योग आलाय पुन्हा नेसायचा. त्यानंतर माझ्याकडे एक अतिशय सुंदर असा ड्रेस आहे जो मी एका साडीतनच बनवला आहे. आता ही साडी पण खूप स्पेशली कोणीतरी दिली होती आणि त्याच्यानंतर मी माझ्या पैशाने घेतलेली माझी पहिली पिवळी साडी, ती म्हणजे ही आहे, ज्याला फुशिया पिंक कलरची बॉर्डर आहे. अशा अनेक साड्या आहेत माझ्या आणि त्याला एक इमोशनल व्हॅल्यू आहे. सो ह्या सगळ्या साड्या मी प्रयत्न करणार आहे की नेसीन. आणि मी आत्ताच एका ब्रँडसाठी निळ्या कलरची पैठणी नेसली होती आणि हो, पैठणी म्हणजे खूप स्पेशल. माझ्याकडे तुम्हाला पैठणींचा ढीग मिळेल, कारण मला असं वाटतं की बनारसी किंवा बाकी कुठल्याही साड्यांपेक्षा पैठणी माझ्यावर खूप छान दिसते आणि मला ती खूप आवडतेही. सो मी नेहमी असं करते की आता आज पैठणी नाही घ्यायची, पण मी जाते आणि नेमकी पैठणीच उचलून आणते. आणि माझ्या मम्मीच्या सेमी पैठण्या माझ्याकडे आहेत आणि ती मला त्याचे ड्रेसेस करू देत नाही, पण ठीक आहे, इट डझंट मॅटर. सो कमिंग बॅक टू द लुक्स, काय काय करणार आहे. ह्या तर साड्या आहेत, पण आपल्या स्त्रियांचं कसं असतं ना की आपला मेजर झोल कुठे असतो, तो म्हणजे आपल्या ब्लाउजेस मध्ये. जो ब्लाऊज आता मला होणार आहे त्या हिशोबाने मी ती साडी निवडणार आहे. सो ब्लाऊज माझ्याकडे काहीच आहेत आणि मग त्यावर जी साडी जाईल आणि मग कुठला लुक मी करणार आहे ते सगळं मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. सो आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल आणि लेट्स गेट स्टार्टेड. तर अशा प्रकारे मी आज माझी लाल काठाची निळी पैठणी स्टाईल केली आहे. अत्यंत मिनिमल अशी ज्वेलरी मी घातली आहे. म्हणजे तुम्ही पाहताय की अगदी 3च बांगड्या आहेत आणि सूर्यहार घातलाय, तोही अगदी छोटासा आहे. काय ना, मला नेहमी असं वाटतं की जेव्हा तुमच्याकडे एक अत्यंत सुंदर साडी असते किंवा ड्रेस असतो आणि जेव्हा तुम्ही तो परिधान करता तेव्हा तुमची ज्वेलरी, तुमचा मेकअप, तुमचे हेअर हे अत्यंत मिनिमल असायला पाहिजेत, सो दॅट त्याची जी ब्युटी असते त्या आउटफिटची ती खूप सुंदर अशी येते. आणि आपल्या इथे खूप सवय असते अनेक स्त्रियांना की जेव्हा त्या खूप भरजरी अशा साड्या नेसतात तेव्हा खूप दागिने, खूप मेकअप, खूप हेअर असे सगळे करतात. पण मला ते खूप आवडत नाही करायला. अर्थात जेव्हा आम्ही ब्रँड शूट्स वगैरे करतो तेव्हा वेगळं असतं, कारण त्यांच्या काही रिक्वायरमेंट्स असतात. पण मला पर्सनली खूप मिनिमल करायला आवडतं. आणि जसं तुम्ही पाहताय की माझी अत्यंत सुंदर साडी आहे आणि सिंपल असा ब्लाऊज घातलाय मी आणि सिंपल ज्वेलरी, सिंपल मेकअप, अगदी लाल भडक मी असं म्हणेन की लिप्स पण केले नाहीये. सो दिस इज माय काइंड ऑफ स्टाईल. आणि कुठलाही सण असेल किंवा काही असेल आणि घरातल्या घरात एस्पेशली सण असेल तेव्हा मला असं काहीतरी करायला फार आवडतं.
आम्ही जे रेड कार्पेट वरती वगैरे करतो ते तर ठीकच आहे, पण घरातल्या घरात इतक्या साध्या प्रकारे मला तयार व्हायला खूप आवडतं. तर अशा प्रकारे आज मी फुशिया पिंक काठ असलेली माझी ही व्हायब्रंट येल्लो पैठणी स्टाईल केली आहे. मी स्लीवलेस ब्लाऊज घातला आहे आणि त्यावर सोराया ज्वेलरी यांनी पाठवलेलं हे अतिशय सुंदर चोकर सेट आहे आणि कांक्षिणी यांनी पाठवलेली ही नथ आहे आणि छोटीशी अशी मी बिंदी लावली आहे. केस मोकळे ठेवलेत कारण मी जसं तुम्हाला म्हटलं तसं अनेक पाडव्याचे शूट सुरू आहेत आणि ते सारखे सारखे एकसारखे नको दिसायला, म्हणून मग मी म्हटलं की आज जर आपण हलकं ट्विस्ट आणूया. सो केस मी छान मोठ्या टॉंगनी असे ते कर्ल केलेत आणि साईडवेज घेतलंय पार्टिंग आज आणि मला खूप आवडला हा लुक कारण हा इतका इझी आहे, म्हणजे वावरायला पण खूप इझी आहे ही साडी आणि साधारण हा लुक जो आहे तो तुम्हाला थोडासा वेस्टर्न इंडियन असा दिसतो आणि खूप छान इझी ब्रीझी असं माझा शूट झालं आणि हा माझा लुक आहे. सो तुम्हाला हा लुक कसा वाटला मला नक्की कळवा आणि दॅट्स इट. पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. करा.